हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. चला तर आजचा दिवस आहे चौथा आणि आज आम्ही मसुरी एक्सप्लोर करणार आहोत. मसुरी म्हणजे एक्झॅक्ट मसुरीचे जे पॉईंट्स आहेत ते आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. पण त्यापूर्वी म्हटलं मॉर्निंगला मस्त असा ब्रेकफास्ट करायचा. तर आम्ही जिथे हॉटेलमध्ये थांबलो आहे त्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर आम्हाला इन्क्लुडेड आहे. त्यामुळे आज आम्ही इथे ब्रेकफास्ट करूनच निघणार आहोत. तर सर्वात आधी प्रीतमने ना मस्त असं जिराची जी इडली असते ती अवियूसाठी आणली होती. तर त्याला मी आधी ब्रेकफास्ट भरवलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी पण मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय केलं. आज बुधवार असल्यामुळे मस्त असं नॉनव्हेज चालणार होतं, म्हणून मॉर्निंगला छान असे बॉइल्ड एगसुद्धा आम्ही ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड केलं होतं. आणि आम्ही सगळे तुम्हाला हाय करतोय, कारण आजचा दिवस खूप छान सुरू झाला आहे. आणि ॲक्च्युली आज ना आम्ही थोडं आरामात सगळं करत होतो. नॉर्मली कसं आम्ही अर्ली मॉर्निंगला निघून इव्हिनिंगला म्हणजे रात्री पण उशिरा येत होतो. पण म्हटलं आज नको, आज आपण थोडं आरामातच जाऊया. म्हणून मग आम्ही सगळे मस्त रेडी झालो होतो, ब्रेकफास्ट केलं होतं. त्यानंतर अविवचे इथे 1-2 फोटोज काढले, कारण हा जो त्यांनी स्वेटर घातला आहे ना, हा मम्मी पप्पांनी काश्मीर वरून त्याच्यासाठी आणला होता आणि खूपच सुंदर दिसत होता माझं बाळ यामध्ये. इतकं मस्त गोबू गोबू दिसत होतं ना, की असं खूप लाड करायचं मन करत होतं. आणि आज ना भरपूर सारी गोष्टी घडल्या आहेत. ते काय ते पुढे सांगते तुम्हाला. आमच्या हॉटेलहून ना मस्त असा प्रॉपर व्ह्यू दिसतो आहे. जो प्रॉपर मसुरीचा व्ह्यू म्हणाल तुम्ही त्याला तर तरी चालेल. खूपच सुंदर दिसत होतं. कारण ना आमची जी हॉटेल होती तिथे बाल्कनी पण होती आम्हाला, आणि सॉरी टेरेस पण होती ही. आणि या टेरेसमध्ये ना भरपूर सारी प्लेस आहे जिथे तुम्ही मस्त बसू पण शकता. त्याचबरोबर त्यांनी छोटे छोटे डायनिंग्स तिथे केले होते, त्यावर तुम्ही मस्त चेअरवर बसून एन्जॉयसुद्धा करू शकता. पण तिथे काल रात्री थोडा स्नो झाला होता. आय थिंक आम्ही झोपलो होतो त्यावेळेस. तर तिथे ना थोडं ओलं होतं, ओलं म्हणजे भिजलेलं होतं आणि थोडीशी बर्फ वगैरे पण पडले होते. त्यामुळे आम्ही तिथे जास्त वेळ नाही थांबलो. म्हटलं थोडेफार फोटोज घेऊया, कारण आज छान छान गोड गोड रेडी झालं आहे, म्हणून आम्ही तिथे छान छान फोटोज घेतले. आजूबाजूची सिनेरी तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. त्यानंतर आम्ही निघालो मॉल रोडकडे, कारण आम्हाला आमची जी हॉटेल आहे तिथे गाडी अवेलेबल नाही आहे. म्हणजे आमची जी गाडी आहे ती येऊ नाही शकत तिथे मॉल रोडवर. तर तिथनं ऑटो वगैरे तुम्हाला घ्यावं लागते. पण आमच्या हॉटेलपासून काहीतरी अर्धा किलोमीटरवरच होतं. तर मी म्हटलं चला आपण पायीच जाऊया. आणि सकाळची ऊन होती, ऊन म्हणजे ती एकदमच थंडी ऊन होती. आणि इथनं प्रॉपर खालचा देहरादूनचा व्ह्यू दिसतो. पूर्णपणे खाली देहरादून आहे आणि मसुरी त्याच्यावर आहे, असं काहीसं आमचं जे ड्रायव्हर अंकल आहे त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही निघालो लायब्ररी रोड यायला. हा लायब्ररी रोड आहे, म्हणजे लायब्ररी चौक आहे. या चौकवरनं मॉल रोडवर गाड्या जात नाही. इथेच तुम्हाला उतरावं लागतं तुमच्या टॅक्सीमधनं किंवा गाडीमधनं, आणि त्यानंतर तुम्हाला इथनं ऑटो घेऊन पुढे जावं लागतं. आणि आम्हालासुद्धा तसंच काहीसं प्रत्येक दिवशी म्हणजे 2 दिवस करावं लागलं होतं. तर आता आम्ही ते लायब्ररी चौक येऊन थांबलो आहे, कारण आम्ही आमच्या ड्रायव्हरची वाट बघत आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते. लायब्ररी चौकमध्ये ना ब्रिटिश लोकांचे जुन्या काळातले घरं आहे. त्यांची डिझायनिंग वगैरे इतकी सुंदर वाटते. ते इतके जुने घरं असून सुद्धा इतके सुंदर दिसतात, तुम्ही बघू शकता. जे जुने लोकं होऊन गेले त्यांची जी डिझाईन किंवा त्यांचे जे आर्ट होतं ना, ते खरंच अजूनही खूप सुंदर दिसतात. त्यानंतर आमचे ड्रायव्हर अंकल आले होते आणि त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसलो आणि पुढे निघालो. तर आमचं आजचं पहिलं डेस्टिनेशन राहणार होतं कॅम्प्टी फॉल, कॅम्प्टी वॉटरफॉल. कारण इथे आल्यावर ना कॅम्प्टी वॉटरफॉल नक्की व्हिजिट करा. दिसायला ते सुंदर जेवढं आहे तेवढंच सुंदर त्याची फिलिंगसुद्धा आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर जी स्पेशल फिलिंग आहे तीसुद्धा आहे. ती काय आहे, कशी आहे ते तुम्हाला पुढे सांगते आणि दाखवते सुद्धा. तेव्हापर्यंत तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. चला तर आम्ही पोहोचलो आहे कॅम्प्टी वॉटरफॉलला. वॉटरफॉल खूप डीपमध्ये आहे, तर तुम्हाला आधी थोड्या पायऱ्या चढून खाली उतरावं लागतात आणि त्यानंतर तुम्ही तिथनं रोपवे घेऊ शकता. इथे 2 ऑप्शन आहे. एकतर तुम्ही आयदर रोपवेने तुम्ही खाली जाऊ शकता वॉटरफॉलपर्यंत, किंवा तिथे स्टेअर्स पण आहे. तिथनं सुद्धा तुम्ही खाली जाऊ शकता. काहीतरी 350 स्टेअर्स तिथनं तुम्हाला खाली उतरावं लागतं. ते उतरताना तुम्हाला काही वाटणार नाही, पण चढताना मात्र तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. म्हणून जर तुमच्याकडे बाळ आहे किंवा थोडे एजेड व्यक्ती आहे, तर तुम्ही नक्की रोपवेज प्रेफर करा, मी तरी सजेस्ट करेल. त्यानंतर आम्ही थोडं म्हणजे अर्धा किलोमीटर पण नाही, थोडं कमीच होतं, तेवढे खाली उतरलो आम्ही. तिथे भरपूर सारे छान छान दुकानं पण होते, ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवते. पण त्याआधी आम्ही इथे रोपवेचे तिकीट्स काढले. इथे प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला 500 पर हेड काहीतरी रोपवेची तिकीट असते. त्यानंतर इथे एक छोटासा पपी होता. रिटर्न येताना ना मी त्याच्यासाठी बिस्किटसुद्धा घेऊन आली होती, पण त्यावेळेस तो झोपून गेला होता. तर मी त्यांचे जे मालक आहेत तिथे त्यांना म्हटलं होतं हे बिस्किट घ्या आणि त्याला नंतर देऊन द्याल म्हणून. त्यानंतर आम्ही सगळे रोपवेमध्ये बसलो. जेव्हा आम्ही गाडीवरून इकडे येत होतो, अव्यूची व्यवस्थित अशी झोप नसेल झाली
म्हणून तो रस्त्यातच झोपला होता आणि तो भरपूर वेळ झोपीतच होता. नॉर्मली थोडा आवाज झाला किंवा थोडं त्याला कोणी काही असं हलवलं तर तो लगेच उठून जातो. पण आता इथे त्याची प्रॉपर अशी झोप होत नाहीये, त्यामुळे तो मस्त असा झोपला होता आणि मी म्हटलं चला हा झोपला आहे तेवढाच वेळ आपल्यालाही मिळतो, नाहीतर त्याच्या मागे 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 आपल्याला पळावं लागतं. त्यानंतर बघा इथे एवढ्या डीपमध्ये तो वॉटरफॉल आहे ना, की तुम्हाला रोपवेनी जाताना सुद्धा भीती वाटेल, कारण ते एकदम स्लोपी आहे. वर चढताना तुम्हाला एवढं वाटत नाही, पण वर चढताना सुद्धा ना हँग होतं, म्हणजे व्हायब्रेशन्स येतात. पण खाली उतरताना खूप अशी धगधग भीती वाटते. त्यानंतर आम्ही चौघं पण इथे बसलो होतो. थोडंसं धाकधूक धाकधूक होत होतं, कारण जेव्हा आपण खाली उतरतो ना, तेव्हा नेहमी भीती वाटते. तुम्ही आकाश पाळण्यावर जर कधी बसलं असाल, मोठ्या आकाश पाळण्यावर, तर तिथनं खाली उतरताना नक्कीच तुम्हाला ही जी भीती आहे ती कधीतरी फील झाली असेल. तीच भीती मला इथे फील होत होती. त्यानंतर इथे राईट साईडला वॉटरफॉल आणि लेफ्ट साईडला ॲक्टिव्हिटीज पण होते. भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज होते. ते ॲक्टिव्हिटीजचे नावं मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण त्यातली एक ॲक्टिव्हिटी कोमलताईंनी परफॉर्म पण केली होती, कारण तिची इच्छा होती. मला ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्ट आहे, पण आता मला ते नाही करायचं. अगदी थोडा मोठा झाल्यावर मी नक्की सगळी ॲक्टिव्हिटी ट्राय करेल. सो असा काहीसा तिथला प्रॉपर असा व्ह्यू होता. व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला फक्त तो व्ह्यू वाटत असेल, पण जेव्हा आपण रिअलमध्ये तिथे राहतो ना, त्याची फिलिंगच काही वेगळी असते. सो तुमचं कधीतरी जर मसुरीला येणं झालं, तर तुम्ही नक्की ह्या वॉटरफॉलला या. बघा इथे एक अजून ॲक्टिव्हिटी झाली, ती तुम्हाला दिसलीच असेल. एक व्यक्ती अशी प्रॉपर त्या स्लोपवरनं वरपर्यंत गेली होती. चला तर आता आम्ही पोहोचलो आहे इथे खाली. खाली पोहोचल्यानंतर ना सर्वात पहिले एक छोटासा वॉकवे आहे, तो तुम्हाला क्रॉस करावा लागतो. जसं की तुम्हाला हा ब्रिज दिसतो आहे तसंच. आधी आम्ही ब्रिजवर छान असे फोटोज काढले, तिथला व्ह्यू एन्जॉय केला. कारण वरून म्हणजे या ब्रिजवरून ना असं प्रॉपर पूर्ण वरून खालपर्यंत पाणी येतं असं दिसतं प्रॉपर. आता तुम्ही बघू शकता हा जो वरून खाली पाणी पडतोय तो इतका धुवाधार पाणी आहे. आणि म्हणजे आधी आम्हाला वाटलं होतं, थंडी तर होतीच इथे, नो डाऊट थंडी खूप होती, पण आम्हाला वाटलं होतं की चला थोडंसं ना पाणी पायावर घेऊया. तर सॉक्स वगैरे आम्ही काढून मस्त पाणी पायावर घ्यायला जाणार होतो. पण फक्त भाऊजी तिथे जाऊन आले आणि बोलले, अरे इतकं भयंकर थंड पाणी आहे म्हणे ते, की नको जायला. पण आम्हाला शॉक्ड होतं की हे लोक तिथे कसं काय एवढं आंघोळ करत आहे किंवा पाण्यात पाय वगैरे घालून बसले आहे. पण ठीक आहे, आम्ही मग नाही गेलो तिथे आणि आम्ही असंच तिथला प्रॉपर व्ह्यू छान असा एन्जॉय केला. बट ना इथे तो जो पाणी वरून खालपर्यंत पडत होता, तो पाणी इतका क्लीन होता आणि इतका म्हणजे छान दिसत होतं ते पाणी, की खूपच मस्त वाटत होतं. आणि जेव्हा पाणी वरून खाली पडतं बरोबर ना मस्त वाटतं, एकदम मस्त. त्याचबरोबर इथला जो भुट्टा होता ना, तो सुद्धा खूप टेस्टी होता. आज आम्ही दिवसातनं 2दा भुट्टे खाल्ले आणि दोन्ही भुट्टे खूप भयंकर टेस्टी होते. एक तर तो स्वीट कॉर्न होता, त्यावर ते लोकं निंबू आणि चटणी वगैरे लावून देतात ना, तर ते लिटरली पोट भरून जाते, इतका टेस्टी तो भुट्टा होता. त्यानंतर रवी पण इथनं झोपून उठला होता. इथे भरपूर आवाज वगैरे होता. त्या जो वॉटरफॉल आहे ना, त्याचा वरून खाली खूप जोरात आवाज येत होता. तुम्हाला जर तो आवाज ऐकायचा असेल ना, मला नक्की कमेंट करा. मी नंतर कधीतरी तुम्हाला ऐकवेल. पण मी म्हटलं आता नको ऐकवायला. पण खूप मोठा आवाज त्याचा येत होता. त्यानंतर म्हटलं चला आता आपण खाली जाऊया. म्हणजे पहिले आम्ही ब्रिजवर एन्जॉय केलं थोडंफार आणि त्यानंतर आम्ही खाली गेलो. जिथे ते पाणी साठत होतं ना तिथे. मग इथे एवढी थंडी वाटायला लागली होती आम्हाला. कारण तो पाण्याचं जे असं फवारा निघतो ना, तसं ते अंगावर येत होतं. तिथे पण आम्ही छान छान फोटोज काढले. अव्यूला तर पाण्यात नेण्याचा काही चान्सच नव्हता, कारण भयंकर थंड पाणी होतं. म्हटलं म्हणजे थंडी खूप वाटत आहे, तर भाऊजी बोलले चला आपण चहा घेऊया. म्हणून मग मी, प्रीतम आणि भाऊजी आम्ही तिघांनी पण चहा तिथला घेतला. इथे चहा पण चांगलाच महाग आहे, कारण त्यांना सगळं सामान वरून खाली आणावं लागतं. तर ते सांगत होते आम्हाला, दादा हे अंकल, की हमको बहुत ऊपर से नीचे सामान लाना पड़ता है और फिर इधर भी ना बहुत इशू होते हैं, बहुत सारी चीज़ें ना यहाँ से बहकर भी जाती है. म्हणजे तिथे ना भरपूर वर्षी म्हणजे प्रत्येकच वर्षी इथे पूर पण येतो. म्हणजे पावसाळ्यात तर इतकं पाणी असतं म्हणे, की ह्या सगळ्या दुकानं राहतच नाही, याच्या पण वरच्या लेवलपर्यंत पाणी असतं. त्यामुळे ते म्हणजे ते लोकं थोडं महागच विकतात. ते बोलले मागच्या वर्षी माझा 3.5 लाखाचं नुकसान झाला, जस्ट बिकॉज ते पाणी एवढ्या जास्ती म्हणजे आला आणि दुकानातलं सगळं सामान ते वाहून घेऊन गेले म्हणून. पण हां, चहा महाग होता पण मस्त होता. खूप टेस्टी चहा होता आणि थंडीत चहा पिण्याची मजाच वेगळी असते, हे तर तुम्हीही समजू शकता. त्यानंतर परत आम्ही थोडेफार फोटोज वगैरे मस्त मस्त घेतले.
थोड्या वेळ तिथे पाणी पण एन्जॉय केलं आणि मग त्यानंतर आम्ही निघालो परतीला. परतीला निघतानाच ना प्रीतमची नजर या स्टॉलवर गेली, कारण त्याला आजकाल जी आपली आलू चाट असते ना ती खूप आवडायला लागली आहे. जेव्हा मी प्रेग्नेंट होती तर आम्ही रिटर्न येताना ना एक स्टॉल असायचा नेहमी धरमपेठला, तर तिथलं ते त्याला छोले आणि त्याचबरोबर ते भरपूर असे मसाले वगैरे घालून मस्त आलू चाट बनवायचे आणि ते त्याला खूप आवडायचे. म्हणून आता जिथे पण जातो तिथली तो आलू चाट नेहमीच ट्राय करतो. पण ना मला इथे थोडं अनहायजेनिक वाटत होतं, कारण सगळं ते हातानेच मिक्स करत होते. पण ठीक आहे, कधीतरी एखाद वेळा चालतं आणि त्याला खायचं होतं म्हणून मी पण त्याला काही बोलली नाही. मग प्रीतमने मस्त अशी ती आलू चाट एन्जॉय केली. जेव्हा त्यांनी पहिला बाईट घेतला तेव्हा मी त्याला विचारलं कशी वाटली, तर तो बोलला ओके ओके, म्हणजे त्याला ती नव्हती आवडली, बट इट्स ओके. त्यानंतर तिथे गाणे पण मस्त सुरू होते, तर आम्ही सगळ्यांनी मस्त डान्स केला. म्हटलं चला कधीतरी हे बरंही वाटतं आणि आता इथे कोणी असं मोठं पण नाही आहे ज्यांच्यापासून आपल्याला भीती वगैरे वाटेल. म्हणून आम्ही मस्त तिथे एन्जॉय केलं, मस्त असा डान्स पण केला आणि त्यानंतर ताईला एक ॲक्टिव्हिटी करायची होती, तिथल्या साईडला आम्ही निघालो. तर इथे जे पाणी आहे ना, म्हणजे जे वॉटरफॉलचं पाणी आहे ते इथनंच जातं पुढे आणि आय डोंट नो याचं पुढे काय होतं, की ते रिसायकलिंग होतं, आय डोंट नो. बट इथनं जाताना ना इथली ग्रीनरी खूप छान होती आणि ते खूप थंडावा होता. एक ती पीसफुलवाली जी फिलिंग असते ना ती होती. आणि आजकाल अव्यूला स्वीटकॉर्न खूप आवडायला लागले होते, म्हणून आम्ही त्याच्यासाठी स्वीटकॉर्न पण घेतले होते, की रस्त्याने चालता चालता एक दोन दाणे त्याला द्यायचे, म्हणजे त्याचं पोटही भरत राहील आणि आपली चटरपटर सुरू राहील. पण तिथे पुढे ना वर चढायचं होतं आणि मग ताई बोलली, की तुला जर ॲक्टिव्हिटी करायची असेल तरच तू वर ये, अदरवाईज बाळाला घेऊन एवढ्यावर येऊ नको. म्हणून मग आम्ही तिथनं येणं कॅन्सल केलं आणि मग आम्ही परत आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. ताई डायरेक्ट तिकडेच येणार होती, कारण तिने ते ॲक्टिव्हिटी परफॉर्म केली होती, तर त्यांनी ती डायरेक्ट खालीच सोडलं होतं, म्हणजे वर सोडलं होतं. त्यानंतर आम्ही तिथे आलो आणि बघितलं ना तर एवढे छान छान लहान मुलांसाठी गेम्स टॉईज होते, खूप छान छान होते आणि खूप साऱ्या गोष्टी घ्यायची पण इच्छा झाली होती. तिथे कप इतके सुंदर होते ना, आणि आय थिंक ते वूडचे होते, पण मस्त होते कप ते, आणि त्याला पॉलिश वगैरे केलं होतं. आय डोंट नो ते सेफ होतं की नाही वापरायला, पण ते खूप महाग सांगत होते. ते 6 कप काहीतरी 550 रुपयाला बोलत होते आणि थोडेसे हेवी होते, म्हणून आम्ही ते नाही घेतले. पण बघायला मस्त वाटलं मला, ते शॉर्ट पण नाही घेता आलं. त्यानंतर इथे ना मस्त ते त्यांचे पहाडी लुक जो असतो ते म्हणजे त्याचा पोशाख घालून यांना फोटोशूट करायचं होतं ताई आणि भाऊजींना, तर हे लोक तेच करत होते. मला आणि प्रीतमला पण करायचं होतं, पण अभि अजिबात सपोर्ट करत नव्हता, म्हणजे तो कपडे घालूच देत नव्हता. मग मी म्हटलं असंच करण्यात काही मिनिंग नाही आहे दोघांचं, मग असू देऊ, आपण नेक्स्ट टाइम कधीतरी करूया. आता हृदयांश थोडा मोठा आहे त्यामुळे त्यांनी छान असं फोटोशूट करू दिलं त्यांचं. त्यानंतर तिथे 1-2 फोटोज काढले आणि आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या पॉईंटला जाण्यासाठी. आता दुसऱ्या पॉईंट आणि पहिल्या पॉईंटच्या मध्ये काहीतरी 15 मिनिटाचाच डिस्टन्स होता आणि बाहेरचा फॉग एवढा जास्ती होता, जी की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. इतकी छान फिलिंग आहे ना ती, म्हणजे तो पीस जो असते ना, थंड वारा आणि तो पीस, ती पॉझिटिव्हिटी, ते वाईब्स, आणि आपण आहो कुठे तर मसुरीला, म्हणजे क्वीन ऑफ हिल्स जे म्हटल्या जाते, ती आपण तिथे आहो. ही वेगळीच फिलिंग आहे, म्हणजे शब्दात न सांगणारी फिलिंग आहे. तुम्ही पण हे एन्जॉय करा आणि नंतर मी तुम्हाला सांगते की पुढे काय झालं. चला तर आता आम्ही पोहोचलो आहे आमच्या सेकंड डेस्टिनेशनला. आजचा आमचा जो दुसरा पॉईंट राहणार होता तो होता कंपनी गार्डन. कंपनी गार्डन पण मस्त एक पॉईंट आहे जिथे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. म्हणजे असं आपल्या नॉर्मल जसं आपलं गार्डन असते ना, मला तो तसाच वाटला, पण इथे आजूबाजूला मोठे मोठे हिल्स आहे आणि त्याचबरोबर थंडी आहे, त्यामुळे ती जागा स्पेशल होऊन जाते. आता इथे काय झालं ना, आम्ही जसं इथे आलो तसं विदिन अ मिनिट इथे जोरात पाऊस सुरू झाला होता, म्हणून आम्ही तिथे लगेच स्वेटर्स घेतले. तिथले स्वेटर्स असेच असतात, प्लास्टिक फक्त अंगावरून घालण्यासाठी, म्हणून आम्ही ते घेतलं सगळ्यांनीच, म्हणजे लहानपासून मोठ्यांपर्यंत आम्ही सगळ्यांनी स्वेटर घातले. आणि त्यानंतर आतमध्ये एंट्री करता करताच पाऊस चालला गेला होता, पण मी म्हटलं की नको, पाऊस जरी गेला तरीसुद्धा मी आणि अव्यू घालूनच राहतो. असं नको व्हायला की लगेच जोरात पाऊस सुरू होईल. एक तर ऑलरेडी थंडी, त्यातल्या त्यात पाऊस, आणि त्यातल्या त्यात आपण लहान बाळाबरोबर आहोत, तर एक ती वेगळीच भीती असते आपल्याला, की एकतर मला ही भीती होती की अव्यूला चुकून पण सर्दी खोकला नको लागायला. दुसरी गोष्ट म्हणजे डिलिव्हरी
डिलिव्हरी नंतर ना मला खूप जास्तीच थंडी वाटते. आधी मला एवढी थंडी वाटायची नाही, पण आता मला खूप थंडी वाटते. म्हणून मी मोस्ट ऑफ टाईम ट्राय करते की मी स्वतःला आणि अव्यूला दोघांना सुद्धा कव्हर करून ठेवू. आता मी अव्यूला ज्या प्रकारे पकडलं होतं ना, तर नक्की एक माकड आपल्या बाळाला तसंच पकडत असेल फॉर शुअर. तसंच मला वाटत होतं. म्हणजे जेव्हा मी फोटोज किंवा व्हिडिओज बघितले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मी कसं पकडलंय त्याला. पण मी आजच्या दिवशी पूर्ण वेळ मी बेल्ट घालून होती, कारण आम्हाला भरपूर ठिकाणी जाऊन एक्सप्लोअर करायचं होतं. म्हटलं कंटिन्यू त्याला पकडणं काही शक्य नाही आहे, म्हणून मी त्याला बेल्टवर बसवत होती आणि मग त्याच्यानंतर आम्ही फिरत होतो. त्यानंतर हे आहे कंपनी गार्डन. इथे भरपूर सारे छान छान फुलं लागली आहेत. पण फुलांपेक्षा ना इथले जी त्यांनी मेंटेन केलं आहे किंवा जे आर्ट त्यांनी झाडांबरोबर केलं आहे ना, ते बघण्यासारखं आहे खरं तर. मस्त वाटलं मला इथे सुद्धा येऊन. मस्त होतं. सिम्पलच होता गार्डन. खूप मोठा असा बघण्यासारखा नव्हता. पण तिथे एक छोटासा वॉटरफॉल पण होता. तो खूप सुंदर होता. तो पुढे तुम्हाला दिसेलच. त्यानंतर इथे ना हे एक फाउंटेन होतं. कंटिन्युअस सुरू होतं. एक तर थंडीमुळे पाऊस आणि पावसामुळे ती थंडी, खूप थंडी वाटत होती. पण तरीसुद्धा आम्ही तिथे फिरलो आणि त्यानंतर अव्यूची खूप चिडचिड सुरू होती. तर मग त्याचा स्वेटर पण आम्ही थोड्या वेळासाठी काढला होता. आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या तोंडातनं जी वाफ निघत आहे ना, त्याच्यावरून तुम्हाला अंदाजा येईल की ते किती थंडी आहे. म्हणजे आज मला वाटतं काहीतरी 6 डिग्री सेल्सिअस इथे होतं आणि हात ना घट्ट असे पकडल्या जात होते आज. म्हणजे उघडतच नव्हते, एवढी थंडी वाटत होती. अव्यूला पण मी आज हँड ग्लोव्स वगैरे घातले होते, पण त्याने थोड्या वेळानंतरच ते घाण केले आणि मग ते मला काढून टाकावं लागले होते. त्यानंतर अव्यूला मस्त इथे फिरवत होती मी आणि तो इतका आनंदी होता, कारण त्याला सगळं नवीन नवीन बघायला मिळत होतं. मी असं गार्डनमध्ये ना त्याला कधीच घेऊन नाही गेली आहे फिरायला वगैरे. म्हणजे आमचं जे सोसायटीचं गार्डन आहे ते छोटंसंच आहे. तर असं प्रॉपर फिरण्यासारखं जे गार्डन असते तिथे मी त्याला कधीच नाही घेऊन गेली. म्हणून त्याच्यासाठी हे नवीन होतं आणि तो खूप एन्जॉय करत होता. इकडे-तिकडे बघत होता आणि मस्त वाटत होतं त्याला. म्हणजे अजिबात रडला नाही, अजिबात भूक नाही लागली त्याला. मस्त एन्जॉय करत होता आणि खूप मस्त वाटलं मला ते. त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो आणि तिथे होतं मस्त असा एक छोटासा वॉटरफॉल, जो की तुम्हाला आता लगेच दिसेल. त्या वॉटरफॉलची स्पेशालिटी ही होती ना, एकदम छोटासा वॉटरफॉल होता तो आणि तो खूप वरून पाणी पडत होतं. हे आपल्याला जरी इथनं दिसत आहे ना, तरी त्याच्याही वरून ते पाणी पडत होतं. पण ना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, की कधीतरी ना इथे सुद्धा खूप जोरात पाणी आला, म्हणजे पावसाळ्यात खूप जोरात असं पाऊस साठलं तिथे पाणी, तर खालीपर्यंत ते पाणी येतं. म्हणजे कंपनी गार्डनमध्ये पाणी खूप जास्ती साठतं ते. असं सांगत होते तिकडले लोकं. त्यानंतर आम्ही तिथे थोड्या वेळ थांबलो. भरपूर लोकं तिथे फोटोज घेत होते. आम्ही पण छान-छान फोटोज घेतले आणि तुम्हा सगळ्यांसाठी मी इथनं छान असा एक व्हिडिओ पण बनवून घेतला. हा बघू शकता वॉटरफॉल. खाली ना मस्त पाणी साठलं होतं आणि त्याच्यात थोड्याफार छोट्या-मोठ्या फिश पण आम्हाला दिसले होते. कलरफुल फिश होते. मस्त होतं ते. त्यानंतर बघा इथे अशा टाईपचा हा गार्डन आहे. म्हणजे हा लेयर्समध्ये गार्डन आहे म्हटलं तरी चालेल. खाली आधी होतं आम्ही. त्यानंतर थोडं वर गेलं तर वॉटरफॉल होता. त्याच्यानंतर परत वर गेलं तर एक छोटंसं गार्डन होतं आणि त्या गार्डनमध्ये ना भरपूर साऱ्या वेगवेगळ्या टाईपच्या गोष्टी होत्या. ते तुम्हाला पुढे दिसेल. पण हे सगळे आमचे फोटोज आहेत तिथले, जे की आम्ही सगळ्यांनी मिळून काढले होते. त्यानंतर आम्ही परत थोडं वर गेलो आणि वरच्या साईडला बघा हे अशी त्यांनी रोपं लावून ठेवले होते. हे रोपं मला वाटतं ते लोकं थोडीशी ग्रो करत असेल आणि त्याच्यानंतर परत ते जमिनीमध्ये लावत असेल, म्हणजे ते छान मोठे ग्रो होतील असं. त्यानंतर ना इथे जसं आम्ही आलो, तर इथे सुद्धा विदिन अ 5 to 10 सेकंड्स म्हणा किंवा 1 ते 2 मिनिटं म्हणा, इतका जोरात पाऊस सुरू झाला, की कोणाचं काही सुचलंच नाही कोणाला कसं काय स्वेटर घालायचं. आणि इथेच अवयूने त्याचे सॉक्स हाताचे जे मोजे होते ते पण घाण केले. म्हणजे त्याने मस्तीमध्ये खाली हात लावलं, त्याला लक्षातच नाही हातात हँड ग्लोव्हज आहे आणि ते सगळे चिखलाने खराब झाले होते. म्हणून मग मी ते काढून टाकले दोन्ही पण आणि थंडी एवढी होती ना, की आम्हाला त्याचे हात प्रोटेक्ट करायची इच्छा होती, कारण खूपच जास्ती गच्च थंड होते त्याचे हात. म्हणून मग प्रीतमने त्याचे हात ना थोडे आतमध्ये घातले आणि असं पकडून ठेवलं होतं, की थोडं गरम व्हायला पाहिजे म्हणून. आणि अशा प्रकारे आमची इथली मस्त ट्रिप झाली होती. कंपनी गार्डन पण बघण्यासारखं आहे. तुम्ही येऊ शकता इथे म्हणजे बघायला. मस्त आहे गार्डन आणि बघू शकता तुम्ही इतक्या जोरात इथे म्हणजे आय डोंट नो कसा काय जोरात पाऊस सुरू झाला. अजिबात वाटलं नव्हतं. मस्त वारा सुरू होता आणि वाऱ्यातच जोरजोरात पाऊस पण यायला लागला होता. मग परत हवीला स्वेटर घातलं. ताई आणि भाऊजींनी स्वेटर ऑलरेडी काढला होता. सॉरी रेनकोट ऑलरेडी काढला होता. मग त्यांनी परत रेनकोट घातला. कारण एकदम जोरात पाऊस सुरू झाला. सुचलंच नाही आम्हाला काही आणि मग पटापट रेनकोट घालायचं बघितलं. मी तर ऑलरेडी घालूनच होती. मी आणि प्रीतमने रेनकोट काढलाच नव्हता अजिबात. पण भरपूर लोकांना तिथे भिजले सुद्धा होते आणि थंडी खूप होती. त्यामुळे ते खूप रिस्की वाटते मला. आय नो की कोणाकोणाची इम्युनिटी स्ट्राँग असते,
बट नको रिस्क घ्यायला मुलं वगैरे असल्यामुळे. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. पण तिथे जाण्यापूर्वी ना सगळ्यांना भूक लागली होती, कारण मॉर्निंगला ब्रेकफास्ट नंतर आता काहीतरी 2:30-3 वाजले होते. म्हणून आम्ही परत इथे बुट्टा घेतला होता आणि हा बुट्टासुद्धा खूप टेस्टी आणि टेम्पटिंग होता, मस्त वाटत होता टेस्टला. तुम्ही सुद्धा कधी इकडे आले ना तर बुट्टा तर नक्कीच ट्राय करा, कारण खरंच खूप टेस्टी असतं. चला, त्यानंतर आम्ही आलो आमच्या आजच्या दिवसाच्या तिसऱ्या पॉईंटला, ते म्हणजे तिबेटियन टेम्पल. आम्ही ऐकलं होतं की हा टेम्पल खूप छान आहे आणि खरंच तो खूप छान आहे, हे तुम्हाला पुढे कळेल. आता इथे काय झालं ना, आम्ही म्हणजे आमची गाडी भरपूर मागे ठेवावं लागली होती, पुढे आतपर्यंत गाडी काही जात नाही आणि इथनं आम्ही पायी जात होतो. तर इथे उजव्या साईडला खूप मस्त एक कॅफे होता. म्हटलं प्रीतमला आपण जाऊया, आणि येताना आम्ही तिथे गेलो पण तिथे काय झालं ते तुम्हाला पुढे सांगते. त्यापूर्वी सांगते की इथनं म्हणजे थोडंसं 500 मीटर वगैरे तुम्हाला पायी चालावं लागतं गाडी ठेवल्यानंतर. आणि आम्ही पुढे गेलो तर हे बुद्धाचं मंदिर होतं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तिथे जी अशी कलरफुल हे लावलेत ना तोरण, ते बघून खूप छान वाटत होतं. असं फिलिंग येत होती की आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलो आहे. आणि आम्ही थोडं पुढे गेलो तर मी तिथे एक गोष्ट बघितली, म्हणजे ते म्हणजे माकड. भरपूर सारे इथे माकड होते. आणि त्यापेक्षा आणखी एक गोष्ट मी बघितली, ती म्हणजे ही. बघू शकता तुम्ही. त्यांनी ना या कारवर असं कव्हर टाकलं आहे की माकड त्यावर नको यायला, आणि एखाद माकड आला की तो गेला असंच समजा. कारण माकड वगैरे ना खूप घाण करतात गाडी, त्यामुळे त्यांनी तसं कव्हर लावलं असेल. त्यानंतर आम्ही एंट्री केली तिबेटियन टेम्पलमध्ये. याला बुद्धिस्ट टेम्पल पण म्हटलं जाते. आता तिथे ना एक स्कूल पण होतं, स्कूल की कॉलेज होतं ते काहीतरी, आणि तिथे लोकं होते त्या कॉलेजची. तर मला असं वाटत होतं की दे आर सो लकी की ते इथे शिकतात. त्याचबरोबर त्यांना काही कॉन्सिक्वेन्सेस पण फेस करावं लागत असेल फॉर शुअर. त्यानंतर इथली ब्युटी तर इतकी सुंदर होती, मी तुम्हाला म्हणेल तुम्ही मसुरीमध्ये कुठे जा किंवा नको जा, पण तुम्ही या पॉईंटला नक्कीच व्हिजिट करा. इतकी सुंदर ब्युटी आहे तिथे, म्हणजे मी शब्दात सांगूच शकत नाही तुम्हाला. ती जी हिल्स आहे ना त्याच्यावरनं असे वाटत होते ढगं चालत आहे, आणि त्या ढगांमध्ये इतकं सुंदर सगळं दिसत होतं. आता तुम्ही बघा, पुढे तुम्हाला एक व्हिडिओ मी दाखवते, हा बघा. इथे एक तर ग्रीनरी आहे, त्यानंतर हे जे फॉग आहे ना, हे ढग तिथले चालत होते. इतके सुंदर दिसत होते ते. एका सेकंडमध्ये तुम्हाला इथे ढग दिसतील, लगेच दुसऱ्या सेकंडमध्ये तुम्हाला ते पुढे मागे दिसतील, तिसऱ्या सेकंदाला अजून पुढे मागे दिसतील. इतकं सुंदर तिथली ब्युटी होती ही. हे तुम्ही कधीच मिस करू नका, म्हणजे कधीच नाही. आणि तुम्हाला मला वाटते व्हिडिओमध्ये पण ते ढग चालताना दिसत असेल हळूहळू. इतकं सुंदर होतं, त्याचं वर्णन मला करता येत नाही आहे. पण मी आणि प्रीतम इतके आनंदी होतो इथे येऊन. मला मसुरीमधला सगळ्यात बेस्टेस्ट पॉईंट हाच वाटला, तिबेटियन टेम्पल. तो टेम्पल होता, आम्ही तिथे टेम्पलच्या आत नाही गेलो, म्हणजे आपण तिथलं पूजा वगैरे आपल्याला माहिती नाही कशी करायची म्हणून तिथे नाही गेलो. पण हा जो बाहेरचा सिनेरिओ होता ना, आम्ही हा खूप म्हणजे खूप एन्जॉय केला. त्यानंतर ना त्याच्याच बाजूला एक पॉईंट आहे दलाई हिल्स म्हणून. ते आहे एक्झॅक्ट त्याच्या बाजूला, पण ते खूप वरपर्यंत पायी चालावं लागतं. म्हणजे खूपच वरपर्यंत. ते ट्रेकिंग म्हटलं तरी चालेल, पण तो तिथलासुद्धा व्ह्यू खूप सुंदर होता. पण याच्यापेक्षा चांगला ना मला तो तिबेटियन टेम्पलवाला वाटला. पण इथे एक खूप मोठं मंदिर तर नाही, बुद्धाची मूर्ती होती. खूप मोठी मूर्ती होती ती. तुम्हाला लिटरली मान पूर्ण वर करून त्यांना बघावं लागेल. इथे आम्हाला जास्ती काही एक्सप्लोर नाही करता आलं, कारण माझ्या फोनची चार्जिंग गेली होती. तर मी थोडंसं स्ट्रेसमध्ये होती, कारण मला शूट पण करायचं होतं. सो आम्ही तिथे पण थोड्या वेळ एन्जॉय केलं. त्यानंतर तिथे पण पाऊस सुरू झाला आणि आम्ही पटापट खाली उतरलो. आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांमध्ये एवढी थंडी भरली होती ना, की आम्हाला लवकरात लवकर आता म्हणजे हॉटेलवर जायचं होतं. त्यानंतर आम्ही हॉटेलवर आलो, हातपाय धुतलं आणि सगळ्यात आधी जेवण केलं, कारण आज दुपारी आम्ही काहीच जेवण केलं नव्हतं. नुसतं वरच्या स्नॅक्सवरच होतो, भुट्टा वगैरेच खाल्ला होता. म्हणून मग घरी आलो, फ्रेशनअप झालो. सगळ्यात आधी हव्यूला भरवायला बघितलं. हव्यूने इथे मला सगळ्यात जास्ती माझं जीव घेतलं, ते म्हणजे जे खाण्यापिण्यासाठी. आणि आजही त्याचं तेच सुरू होतं. टीव्ही दाखवून सुद्धा तो काही व्यवस्थित जेवण करत नव्हता. आणि खरं तर ना या हॉटेलचं जेवण आम्हाला पण एवढं काही खास आवडलं नव्हतं, म्हणून मी तुम्हाला हे हॉटेल कधीच सजेस्ट करणार नाही. आमच्या पॅकेजमध्ये होतं. सर्व्हिस पण बिलकुल पण छान नव्हती, पण हॉटेल छान होतं, पण सर्व्हिस चांगली नव्हती. आणि जेवणात तर मला काही म्हणजे टेस्टलेस जेवण वाटत होतं. बट असो, आज यांनी चिकन खाल्लं होतं, मी नॉनव्हेज नव्हतं खाल्लं, मी व्हेजच खाल्लं होतं. आणि त्याचबरोबर हलवा घेतला होता आज मूग डाळीचा. त्यानंतर थोड्या वेळ आम्ही बाहेर निघालो होतो जेवण वगैरे झाल्यानंतर, की आज स्नो व्हायला पाहिजे. म्हणजे आम्ही खूप जास्ती प्रे करत होतो की स्नो झालं पाहिजे, पण अनफॉर्च्युनेटली स्नो नाही झालं. आणि त्यानंतर मग मस्त इथे थोड्या वेळ आम्ही टाईम स्पेंड केला, एन्जॉय केलं. आणि त्यानंतर तेच आपलं रात्रीचं मस्त झोप घेतली. आणि उद्या काय झालं ते सुद्धा बघायला विसरू नका. याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच तुमच्याशी मी ते शेअर करणार आहे. चला भेटूया, बाय.